काय असतं म्हणजे 5 वेळेस नमाज पाडून म्हणजे काय असं मिळतं? बघा एक तर कसं मुसलमान तर ते मटण आणि चिकन हेच खातात ना, असं नाही काहीतरी सर ते असतं ना? चुकीचं आहे, ते चुकीचं आहे सर. म्हणजे? हां, मग? ते चुकीचं आहे. बघा तुम्ही जेवढं तेलकट खाणार तेवढं दिवसभर तुम्हाला असं ताण झालंय लागणार. का, की लहानाचे मोठे झाले हं. आणि सध्याचं वातावरण आपण जाती-जातीत वाद लावले जात आहे, धर्मा-धर्मात. त्याचा परिणाम मैत्रीवर झाला, की नाही मैत्रीवर नाही झालं. आज पण आमचे मित्र भेटतात आम्हाला. आणि मग आज समाजा पण आम्ही एकामेकांना एकदम मिठीमध्ये घेतो. एकामेकांच्या ताटामध्ये जेवत असतं ते लहानपणाचं. आज पण आमचे लहानपणाचे मित्र आहे ना वर्गामधले. सगळ्यांना आपल्या आपल्या धर्माचं ज्ञान पाहिजे. कुठला धर्म फालतूगिरीला महत्त्व देत नाही. कुठला धर्म क्या बात है! वाह, वाह! नशाखोरीला धर्म हे बढावा देत नाही. नाही हे चांगलं वाक्य आहे. बरोबर आहे का नाही? कुठला धर्म बोलत नाही की तुम्ही दारू प्या. कुठला धर्म बोलत नाही की तुम्ही नाही, नाही. दुसरे मला कासिम भाई, सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम शिंदे साहेब. सर्वप्रथम पवित्र रमजान महिना सुरू आहे आणि महाराष्ट्रासह देशभर, जगभर अ, पवित्र रमजान महिना साजरा केला जातो. खरं तर खरा मुसलमान, स्वच्छ मुसलमान किंवा एक पाक मुसलमान ज्याने की विचाराने एकदम या मातीशी जोडलेला असतो, अशा पद्धतीचं मुसलमान पाहायला मिळतात. असं मी म्हणजे पहिल्यापासून पाहत आलोय किंवा अ, लहानपणापासून मला समजतं, की आपलं आपल्या आपल्या धर्मावर किंवा त्याच्या आचरणावर प्रेम असलंच पाहिजे. आणि पवित्र रमजान महिन्यामध्ये असं कळतं, की कुणाचाही द्वेष करू नये आणि अ, चांगल्या पद्धतीने राहणं प्रत्येकाला आवडतं. काय वाटतं तुम्ही आता रमजान महिन्यामध्ये उपवास करत असाल, सध्या बाहेरची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे आणि एकंदरीत आपण कसं जगलं पाहिजे, या प्रश्नापासून आपण चर्चेला सुरुवात करूया. आज आपल्यासोबत कासिमभाई शेख आहेत, जे रिअल एस्टेट मध्ये काम करतात, मॅरेज ब्युरो चालवतात. बरीच यांची कामं आहेत आणि माझे एक चांगले मित्र आहेत आणि मला असं वाटलं, की सगळ्या धर्माबद्दल आपल्याला आदर असतो, चर्चा करतो. काही जण द्वेष करतात, सोडून द्या. त्यांचं कधीच चांगलं होत नाही, कारण ते त्यांच्या मनात विचारच तसे असतात. पण कासिमभाईमुळं बऱ्याच गोष्टी मला समजतील, तुमच्या समोर येतील. हा माझा एक साधा प्रपंच आहे. म्हणून या पवित्र रमजान बद्दल काय सांगाल? सर पहिलं तर तुम्ही आमच्याकडं या रमजान महिन्यामध्ये संध्याकाळच्या वेळी रोजा खुलायमध्ये तुम्ही आले. ह्याचा मी खूप खूप आभारी आणि धन्यवाद व्यक्त करतो. कारण की तुमचा खूप मौल्य जे वेळ असतो ते तुम्ही काढून आलेले इथं. क्या बात है! आणि एक फोन केलं की शिंदे साहब आपको यहाँ पे हाजिर होना है. तर तुम्ही तुमचा शेड्यूल बघितला नाही. पण माझ्या एक कॉलवर आलं त्यालाच म्हणतात एक मैत्री. हे महत्वाचं आहे मित्रांनो. आणि मी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, माझे लहानपणाचे काही दिवस मला आठवतात. जेव्हा मला असं वाटतं की आम्ही 10, 12, 15 वर्षाचे होते. असे शिंदे साहेब सारखे आमचे मित्र असायचे. आणि आम्ही शाळेमध्ये जायचं ना, उपास ठेवून, रोजा रोजा ठेवून. आणि आमची शाळा बघायला गेलं घरापासून एक 6, 7, 8 किलोमीटर असायची. दुपारच्या 12ची शाळा असायची. आम्ही 11ला त्या उन्हामध्ये जायचं पायी 8 किलोमीटर चालत. आणि त्यावेळेस आमचे हिंदू मित्र असायचे. पण आम्हाला काय माहिती हिंदू वगैरे काय त्या 12, 13, 10 वर्षाच्या लहान वयामध्ये वयामध्ये. लहान वयामध्ये ते मित्र एवढे आग्रह करायचे की चल रे 2 घास खा तू. आम्ही सारखं म्हणजे संगतमध्ये डब्बा, टिफिन जेवायला बसायचं. पण रमजानचे हे दिवस आले. लहानपणीचं प्रेमच होतं ते. हां. आणि बघायला गेलं तर त्यावेळेस ते रोजा असायचं ना आमचं. पण आम्हाला एवढी रिस्पेक्ट द्यायचं, की "अरे कासिम, तू तेरा रोजा है, तू ऐसा मत कर, पहिला ऐसा ऐसा कर." ते लोकं वर्ग शिक्षकांना बोलायचं, "सर ह्याला काय बोलू नका, काय हे करू नका, ह्याचा उपवास आहे." म्हणजे एवढं घनिष्ठ मित्र सगळे आमचे वर्गामधले. म्हणजे त्यावेळेस आणि कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये होते आम्ही.
आणि आज बघायला गेलं, पैसा आहे, समृद्धी आहे, सगळं आहे, पण ती शांतता आज दिसत नाही साहेब आम्हाला. म्हणजे असं झालंय का की लहानाचे मोठे झाले हम्म. आणि सध्याचं वातावरण आपण जाती जातीत वाद लावले जात आहे, धर्माधर्मात, त्याचा परिणाम मैत्रीवर झाला की? नाही, मैत्रीवर नाही झालं. आज पण आमचे मित्र भेटतात आम्हाला. आणि मग आज समाजा पण आम्ही एकामेकांना एकदम मिठीमध्ये घेतो. एकामेकाच्या ताटामध्ये जेवत असतं ते लहानपणाचं. आज पण आमचे लहानपणाचे मित्र आहे ना वर्गामधले, पण ते तो भेटत जो असतात. द्वेष असतो त्याचा नाही, परिणाम होतो. आमच्या मैत्रीवर नाही झाला साहेब अजूनपर्यंत. पण आम्ही ते मीडियामध्ये बघतो ना सर, असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. ते काही विचित्रच दिसतं. आम्हाला असं वाटतं साहेब, की ही मीडियाच काय असं माणसामध्ये द्वेष पसरवायचं काम करतो का काय? बरोबर आहे का बरोबर सोशल आहे. मीडिया? पण आपण आज आता बघा, तसं असलं असतं तर तुम्ही माझ्या घरामध्ये आले असते का? अजिबात. मुसलमानच्या घरामध्ये. खरंय. बघा साहेब आमच्या इकडे आले, ते तुम्ही विचार करा. म्हणजे आपसामध्ये आज पण भाईचारा आहे, हे लक्षामध्ये ठेवा. असं नाही की ते सोशल मीडियाला बघून आजकालची पोरं करू राहिलेली ते. बघा, त्यावेळेस साहेब तुम्ही मला सांगा, आपण खरे शिवभक्त आहेत. आपल्या लहानपणामध्ये एवढे हे व्हायचे का, नाच गाणे व्हायचे का, एवढे जॉब जोरामध्ये लावायचे का हे लोक? म्हणजे शिवजयंतीला शिवजयंतीला. शांतते शिवजयंती अरे, साजरी व्हायची. असली आता भारी महागड असायची. ढिग असतो. बरोबर. अहो, काय काय शिरा वगैरे हे ते काय काय वाटायचे राव यार ते दिवस. शिवजयंती आली तर आम्हाला मस्त वाटायचं, आणि गणेश चतुर्थी पण आली तर लय भारी वाटायचं. असला धांगड धिंगा नव्हता. आणि आता बघा, आज आपली रमजान ईद असणार ना, त्यावेळेस पण काही समाजकंटक आहेत, ईदच्याच दिवशी इकडे नमाज पडतात, इकडे धिंगाणा लावायचा चालू करतात. हे मुसलमानाच्या ह्याच्यामध्ये नाही. ते त्यांना पण मी बोलत असतो की ये नाहीये शिरकुर्मा बाटो, ये जॉब वगैरे जो डिस्को डांडिया कर रे, हे चुकीचं आहे. आणि ह्यांचं सतत 3 दिवस ह्यांचं ईद म्हणजे काय, म्हणजे काय ईदचं काय सर, अर्थ काय? ईदचा हा जो आहे, हे पर्व, हे तिवार बोलतात, हे ऍक्च्युली मध्ये 30 दिवसांची खरी तपस्या आहे. बर. आता माझे 12 उपवास झाले, मी अचानक आजारी पडलं. म्हणजे मला सहन नाही झालं, काहीतरी मला प्रॉब्लेम झालं शरीरामध्ये. माझे उपवास सुटले. मी रडतो आतमधून की मेरा यार रोजा छूट गया. पण आपण यकीन नाही मानणार, हे जे रमजानचे 30 उपवास आहे ना, मला असं वाटतं की प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. बघा, सकाळी माणूस किती खाणार किती पण खादाडा असू द्या. मी तर माझं तर असं असायचं की एखादी चपाती, दूध रोटी फक्त खायची, आणि 2 गिलास पाणी दूध रोटी. प्यायचं. मुसलमान तर ते मटण आणि चिकन हेच खातात ना, असं नाही कधी सर, असतं? ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. म्हणजे हा, मग? ते चुकीचं आहे. बघा, तुम्ही जेवढं तेलकट खाणार तेवढं दिवसभर तुम्हाला ताण लागणार. पण तुम्ही दूध आणि चपाती, तुम्ही बघा, योगा टीचर पोषक, आहे तुम्ही. हो, हा, हो. योगा गुरु आहे तुम्ही. तुम्हाला माहिती आहे सकाळच्या वेळेला केळं आणि दूध चपाती खाल्ल्याने काय असणार, किती पोषक तत्व भेटतात. दिवसभर ताण लागणार नाही, दिवसभर भूक लागणार नाही दूध चपातीने. बरं. आणि तुम्ही तिकडे नॉनव्हेज खाल्लं, मासे खाल्ले, अंडे खाल्ले, एकदम पोट भरून जेवले, तर ते तर तुमची उलट्या होणार. आणि तुमचा रोजा कसं काय होणार, ते घशामधून उलट्या नाही. ज्यांना उपवास ठेवायचा असलं त्याचा एक प्लॅनिंग असतो की आपल्याला सकाळी दूध चपाती खायची, आणि संध्याकाळी आपल्याला थंड, आणि ते तेलकट मटन चिकन फिकन हे तसलं काही पदार्थ नाही. कवाच तो उपवास धरणारा माणूस नाही खाणार. त्याला खायचं असलं तर नॉर्मल कवा तरी मित्रांमध्ये बसलं तर तवा ते, आणि बाहेरचं अजिबात नाही खाणार तो. म्हणजे हे रोजाचं असतं. आणि बघा, तुम्ही सतत 30 दिवस तुम्ही उपवास ठेवले ना, आणि संयम बाळगलं खानपानवर, तर तुमच्या शरीरामधला छोटा मोठा आजार हळूहळू निघून जाणार. हे डॉक्टर लोकांनी पण सिद्ध केलं. नाही, त्याचं कारण असं आहे की चरबी. म्हणजे उपवास धरल्यामुळं तुमच्या शरीरामधला जो टॉक्झिन आहे तो बाहेर पडला पाहिजे. उपवास धरणं म्हणजे शरीरातली अंतर्गत आपले जे काही लहान आतडे आहेत, हा. मोठे आतडे आहेत, हे स्वच्छ झाले पाहिजेत. आणि शरीरामध्ये एक आतून जी ऊर्जा असते
या सगळ्यामुळे निर्माण होते. पण ती किती दिवस करायला पाहिजे याची एक कालमर्यादा आहे. हा आणि सगळ्यात महत्वाचं, शरीर स्वच्छ असेल तर तुमचं मन सुद्धा स्वच्छ होतं आणि तुम्ही निरोगी राहता, हा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळं उपास म्हणून तुम्ही म्हणजे 12 तास, 24 तास, 36 तास, 48 तास तुम्हाला जेवढं शक्य होतं आपण सहन करू तेवढं केलं पाहिजे. त्यामुळे तुमचंही शरीर जरी काही वाटलं तरी ते शरीर निरोगी होण्यासाठी उपास सगळेच करतात. कधी 8 दिवसातून एकदा करतात, 2 दिवसात करतात. तुमच्या धर्मामध्ये समजा महिनाभर करतात. पण या सगळ्यातून म्हणजे असं काय मिळतं की आता तुम्ही तर हा, वेगळेच मी- मुसलमान आहेत, हा. तुम्हाला दाढी नाही किंवा हा. काय नाही. तर तर असं काही असतं का की साहेब, त्याच्यातच काय असतं माहितीये का, आपल्या या धर्तीवर कितीतरी अनगिनत लोक आहेत. आता त्याच्यामधल्या जेवढ्या लोकांनी 2 वेळचं पण म्हणजे दुपारचं म्हणजे नाश्ता झालं 2 वेळचं, आणि जे खातो आपण म्हणजे कितीतरी खातो माणूस, कितीतरी खातो, आणि एवढा 30 दिवस त्यांनी उपवास ठेवला तर कितीतरी अन्न वाचू शकतो. आणि कितीतरी जे बिचारे ज्यांना भेटत नाही त्यांना पण ह्या रमजानच्या महिन्यामध्ये सगळं काही भेटून जातो. बर फल फ्रूट वगैरे बर गरिबांना पण भेटतो. सगळे खुश असतात ह्या 30 दिवसाच्या पिरियड मध्ये. म्हणजे हे जर काही म्हणजे असं बोलू शकत नाही की वाईट वगैरे. हा एवढा पवित्र महिना आहे की बघा, रोजाचा मतलब काय, की डोळ्यांचा पण उपवास आहे, तोंडाचा पण उपवास आहे, आणि सगळ्या शरीराचा उपयोग आहे. पोटाचा पण आहे. पोटाचा पण उपवास आहे. आणि बघायला गेलं, तोंडाने कोणाला शिवी देऊ शकत नाही, कोणाच्या बद्दल वाईट बोलू शकत नाही, डोळ्यांनी घाण पिक्चर बघू शकत नाही, आणि ते तर सोडूनच टाका. हे आजकाल काय चालू आहे तमाशा. म्हणजे विचार बदलतात. सगळे विचार आहेत. तर माणूस आतमधून पण शरीरामधून पण पवित्र व्हायला पाहिजे, आत्म्याहून पण पवित्र व्हायला पाहिजे माणसानी. तो त्याचं म्हणजे एकदम शुद्धीकरण होऊन जातो. पण काही असे लोक असतात की फक्त नावाला उपवास ठेवतात. तर मी त्यांना बोलतो की असं नाही, नावाला नका ठेवा. आणि मुसलमानावर हे 30 रोजे फर्ज आहे. फर्ज म्हणजे तुम्हाला करायलाच पाहिजे. असं नाही की म्हणजे म्हणजे ज्याने केले नाही तो काय मुसलमान नाही का मग? नाही 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 नाही. म्हणजे हे फर्ज म्हणतात. आपण श्वास कसा घेतो, फर्ज अदा करणं चाहिए. हा श्वास कसा घेतो, 5 टाइमची नमाज कशी फर्ज आहे सगळ्या मुसलमानवर, तसे हे रोजे. काय असतं म्हणजे 5 वेळेस नमाज पाडून म्हणजे काय असं मिळतं? बघा, एक तर कसं आत्म्याला 5 व्यक्तीची, आता बघा, सकाळी पहिला माणूस झोपेतून उठलं, सगळ्यात पहिला आंघोळ करून स्वतःच्या शरीराला शुद्ध करणार, आणि त्यानंतर नमाजला जाणार, आणि परत 1 वाजता येणार. तर त्या माणसाला, शुद्ध झालेला माणूस सकाळी दुपारपर्यंत त्याला ते शुद्धीकरण वरती राहायला लागणार. तो दारू पिणार नाही, काय फालतू व्यसन करणार नाही, नमाज पडणारा. 1 वाजताची नमाज पडले, त्याने वजू वगैरे केलं, मग त्यानंतर 5ची असरची नमाज पडणार, मग त्या मध्ये मगरिबचे येणार, आणि ईशापर्यंत. म्हणजे एकदम 5 व्यक्ती जो नमाज पडतो तो माणूस खरं बोलतो, तो शुद्धीवरच असतो एकदम. आणि जो माणूस नमाज पडत नाही, असं तसं नाही, तुम्ही त्याला बघा, तो काहीतरी व्यसनवरती असणारच आहे. बघा, हे पण आहे. पण मला असं असं म्हणायचंय की जो पण मुसलमान आहे त्यांना 5 वक्तची नमाज फर्ज आहे, आणि तसेच हे 30 दिवसाचे रोजे पण फर्ज आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे हम्म. की जे नमाज पडत नाहीत ती वाईट माणसं आहेत असं वाईट नाही. माणसं नाही साहेब. हा. काहीतरी त्यांचं असेल, काहीतरी प्रॉब्लेम, काहीतरी हे असेल, पण त्यांच्या मनाला पण लागतो की आपण नमाज पडायला असं पाहिजे. म्हणणं पण असू शकतं का की एकदा मी पडणार दिवसभरातली 5-5 वेळेस पडायची काय गरज आहे? नाही, तसं नाही. त्यांनी धर्माचे पुस्तक वाचायला पाहिजे, आणि त्यांना कळायला पाहिजे की 5 वक्ती नमाज क्यों फर्ज आहे. त्यांनी मौलवीला विचारायला पाहिजे, मुफ्ती आहे, आलिम लोक आहेत, त्यांना विचारायला पाहिजे की ही नमाज का फर्ज आहे, हे रोजे का फर्ज आहे. त्यांनी ज्ञान घ्यायला पाहिजे, स्वतःच्या धर्माचं ज्ञान त्या धर्माच्या माणसाला कळायला पाहिजे. तेव्हाच तो बरोबर. खरं वारी माणूस असणार आहे. प्रत्येक धर्माचं ज्ञान त्या माणसाला पाहिजे. तो म्हणतो ना मुसलमान आहे मी, तो म्हणतो ना हिंदू आहे, तर त्याला सगळ्यांना आपल्या आपल्या धर्माचं ज्ञान पाहिजे. कुठला धर्म
फालतूगिरीला महत्व देत नाही, कुठला धर्म क्या बात. नशाखोरीला धर्म हे बढावा देत नाही. नाही हे चांगलं वाक्य बरोबर आहे. आहे का नाही? कुठला धर्म बोलत नाही की तुम्ही दारू प्या, कुठला धर्म बोलत नाही की तुम्ही नाही नाही दुसरे मला हे हे नाही करा. म्हणायचं. हा कुठलाच धर्म म्हणत नाही हम्म. की वाईट वागा, हा चुकीचं वाईट करा. चुकीचं करा, कुठलाच म्हणजे नाही. सर्व हिंदूमध्ये किंवा हिंदूच्या धर्मग्रंथामध्ये कुठल्याही वाईट काही शिकवलं जात नाही. नाही, नाही. मुसलमानाचं तसंच आहे. हा सगळ्या धर्माचं. पण सगळ्या धर्माची लोक जरी धर्म चांगलं शिकवत असला तरी त्यांच्यातले जे वाईटपणा असतो मग ते दुसऱ्या धर्माचा द्वेष सर करतात कसं माहिती का सर, आणि मग ते विष कालवण्याचा प्रयत्न करतात. नाही, ते- काय याच्यामुळे काय वाटतं? सर ते लोक आपण मोठे आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला पैसा भेटणार आहे, पैसा 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 आणि नाव प्रसिद्धी, त्यामुळं हे लोक विष कालवतात बस. पण आपल्यासारख्या लोकांनी आपल्याला जे बघणाऱ्या लोकांनी त्यांनी एकदम हे ठेवायला पाहिजे की आपण लहानपणामध्ये कसं होते, आजचा माहोल काय झालेला आहे. पण माहोल एवढा खराब नाही झालेले, आज पण नाही, लोक नाही. एकमेकांच्या टीव्ही समोर बसलं आता बातम्या एवढ्या दाखवतात की माणसाने घरातून उठून बाहेर जाऊन म्हणजे काहीतरी घडतंय काय की अशी सर- जी दहशत निर्माण करतात. सर पिक्चर आहे, सिनेमामध्ये काय बघतो आपण तेच हे न्यूज चॅनल पिक्चर आहे, बाकी काय नाही त्याच्यामध्ये. बरोबर आहे का नाही? पिक्चर सारखं झालं ना ते, स्क्रिप्ट चांगलं असती. चांगलं कोणी सांगायलाच तयार नाही. नाही चांगलं सांगायलाच तयार सध्या नाही. बाहेर युद्ध सुरू आहे आणि त्या मी ट्विटरवर असतो आता फेसबुकवर. नाही ना साहेब, ऐका ना, आता तुम्ही एवढं भारी लोकांना बोलतात, एवढं भारी एक एक व्हिडिओ आहे तुमचे भारी भारी, पण तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज जातात का बोला तुम्ही? नाही ना. का जात नाही? की तुम्ही चांगले माणूस आहे, पण ह्याच जागेवरती तुम्ही एखाद्याच्या धर्माबद्दल तुम्ही उलट बोला आणि सुलट बोला, कसे तुमचे व्ह्यूज पळत नाही तुम्ही बघा, पण तुम्ही तसं करणार नाही. हा म्हणजे हे बघा कुठल्याही धर्माचा माणूस असेल, चुकीचं जर कोण करत असेल त्याच्यावर आपण बोलणार, बरोबर. पण विनाकारण धार्मिक टार्गेट करून जे नाही. विष कालवण्याचं काम करतात तर ते आपल्याला शेवटी भारताच्या राज्यघटनेने तुम्हाला आम्हाला एक मूलभूत हक्क अधिकार दिले, या मातीशी जोडले गेलेलं आहे, त्याच्यामुळे ते. पण तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने काय करत असाल तर ते कुणाला परवडणार. आणि अशा ह्याच्यामध्ये मग शेवटचा फक्त प्रश्न की या सगळ्या ह्याच्यामध्ये माणूस म्हणून जगत असताना म्हणजे या धार्मिक वादात डोक्यात घुसतात का नाही बाबा आपण सगळे गुन्ह्या गोविंदानं राहायचं, ज्याला काय फालतू करायचं असेल ते करेल. काय वाटतं काय लोक सर, हे तुम्हाला सांगतो पाहतात, आता. लोक पाहतात. मी माझ्या लहानपणाचं सांगणार आहे सर, मला जेवढं माहिती आहे. जेव्हा दिवाळी यायची ना साहेब, आम्ही शाळेला जायचं, ते तुम्हाला माहिती का, फुलपट्टी असायची, इकडे एक फटाकडा तिकडे एक फटाकडा तिकडे ये, आणि ते वेळेस आहे ना, म्हणजे देवी पण बसायची त्यावेळेस, ते मजा वाटायची. आणि त्यावेळेस ते फुलपट्टीचं असायचं. आम्हाला दिवाळी कवा येते आणि कवा थोडस ते टाइमपास असतो आमचा, दसरा दसरा दिवाळी झाल्यानंतर हा. ते वाटायचं. तसंच ईदचं पण तसंच वाटायचं, आज पण तसंच वाटतं. पण दिवाळीच्या वेळेला, आजच्या वेळेला तेवढे जे फटाकडे होते, सगळं होतं त्यावेळेस, एवढा फटाकडा होता. पण लोक त्यावेळेस फटाकडे नाही, गाडी आणायचे, चांगले चांगले जेवण करायचे. पण आज आजूबाजूच्या घरामध्ये, सोसायटीमध्ये एवढी रेस स्पर्धा झालेली आहे की यांनी 2,000चे वाजवले तर मी 5,000चे वाजवणार, त्यांनी 5,000चे वाजवले तर मी 1 लाखाचा एक फटाकडा वाजवणार, असं झालेले. पण हे लोक ते बघत नाही की अँब्युलन्स चाललेली रस्त्यामध्ये, एखादा आजूबाजूला पेशंट असणार आहे, त्याला काय होणार आहे. आता बरं, हे जे ध्वनी प्रदूषण आहे ह्याच्यावरती पण हे आहे की आज मी चौकामध्ये बघत होतो, एवढं ढिगाण गणपतीच्या ह्याला सीझनला. अहो मी तुम्हाला सांगतो ना, सण साजरे सण साजरे दुसऱ्याला करा ना. त्रास देऊ नका. दुसरं, अहो हे गाण्यामध्ये मुळे काय होणार आहे, तुम्हाला एवढा शौक आहे जॉब लावायचं तर तुम्ही गाऊन आणि त्याच्यामध्ये बोला ना. शासनाने डीजे वर याच्यावर बंदीच घातलेली पोलीस प्रशासनाने. नाही, पण तरी पण लागलेले असतात. तुम्ही आरतीच्या वेळेला लावा ना मोठे साऊंड, राहा, लोक ऐकणार ना. तोंडाने बोला आरती, जशी नमाज असते ना, तोंडाने बोलतात. नाही, जसं मग तुमच्या दुसऱ्या भोग्याचा लोकांच्या पण त्रास होतोच की मग. हा, आमच्या भोगांचा त्रास असतो. आमच्या लोकांना पण कळायला पाहिजे. मी एवढं बोलणार आहे की त्यांनी पण त्या हिशोबामध्ये करायला पाहिजे. पण काही पण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणाला त्या भोगाचा त्रास होतो,
तिकडच्या लोकांना होतो. पण आज काही लोक असे असतात की ती अजान होती ना तर ते वेकअप होतात लगेच. म्हणतात की अरे आपल्याला अलार्म लावायची हेच नाही. आणि ज्या दिवशी अजान नाही इतके होत इतके होती, वाजले लक्षात येतं लगेच ते कोण वाजले. हा, आणि आता मी लहानपणामध्ये ना गावाला जायचो मी गावाला. आमची 8:30ची गाडी असायची. आम्ही बरोबर अजान झाली ना त्यावेळेस आम्ही संध्याकाळच्या वेळी 5च्या वेळेला आम्हाला गाडी सोडायची. आणि ज्या दिवशी अजान नाही झाली तर त्याच्या पहिला आम्ही पोहोचायचो. मग त्यानंतर गावाच्या घरामध्ये. आणि एक एक वेळेस असं असायचं की अजान होऊन आम्ही अंधारामध्ये, म्हणजे टायमिंग असा असायचं त्यावेळेस. आज बघा लोक, म्हणजे मला काय वाटतं माहिती का, ज्यांनी त्यांनी आपल्या धर्माचे हे करावं की धर्म काय, कवा जोरामध्ये आवाज बोलत असन, धर्म बोलत असून की जोरामध्ये आवाज वाजव, कवा धर्म बोलत असून की जोरामध्ये नाही जॉब नाही लाव. कोणच सांगणार नाही ते. हा, तर तुम्ही करा बाबा तसं. पण मला तर असं वाटतं की आमच्या दुसऱ्याला त्रास देऊन काहीच साजरं होऊ शकत नाही. हा, म्हणजे आमच्या लहानपणामध्ये कवा आम्हाला असं कुठं, म्हणजे साहेब तुम्ही पण लहानाचेच मोठे झालेले आणि बघायला गेलं आपण दोघं जवळ जवळ थोडस समवयस्क आहे. समवयचे आहे. म्हणजे तुम्ही आमच्या जनरेशनचे आहे जवळ जवळ. आणि त्यावेळेस हे ध्वनी प्रदूषण किंवा डीजे वगैरे हा प्रकार नव्हताच. कवा गणपती उत्सवला, कवा ईदला, कवा असा प्रॉब्लेम झालाच नाही. लोकांनी टेक्नॉलॉजीला पार खड्ड्यामध्ये माणसाला नेऊन टाकलेले. शेवटी एवढंच म्हणेन की हे बघा, माणूस म्हणून माणसाशी जोडला जातो आणि माणूस जर माणसाच्या जवळ नाही आला तर वेगळं आहे. आता बरेच जण म्हणतील मग तुम्ही हिंदू आहात तर हिंदूंना जोडा, कशाला त्यांच्या नादी लागता. मग हे म्हणतील मुसलमान, आपण तेच करू. म्हणजे तुम्हाला हेच द्वेषाचं राजकारण करून सामाजिक घडी बसवायची का विस्कटायची हा सगळ्यात मुद्दा आहे. पण हे सगळं बाजूला राहू दे. माणूस म्हणून माणुसकी जपायला शिका, माणूस म्हणून माणूस जोडायला शिका. चांगलं घ्या, वाईट सोडून द्या. कोण वाईट करत असेल तर समजून सांगा. सर मी एक आठवण करून देणार आहे. आता अचानक आला माझ्या हृदयामध्ये. करोना गेला. करोनाचा काळ विसरले का आपण? बरोबर आहे. त्यावेळेस किती डेड बॉड्या पडत होत्या हॉस्पिटलमध्ये, इथं तिथं. एकमेकांनी मदत केली का नाही? आपला धर्म साईडला फेकून. काय तिकडे कुठले लोक आले तर मी त्यांचं नाव नाही घेणार. ते लोक आले होते का? नाही, कुठल्या नाही, कोणच- पक्षाचे, ह्याचे कोणच- त्याचे. आपल्या आजूबाजूलाच माणूस बघत होता ना एकमेकांना. कोणाच्या घरामध्ये अन्न नाही तर ते बाजूला विचारायचं आहे का नाही रे बाबा, बघ रे बाबा पुढं. मग इकडून तिकडून. आणि कुठल्या ह्यांनी मदत केली का लोकांना? उलट त्यांनी काय केलं, लोकांना तुडून 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 बंद करून ठेवलं. बरोबर. हा, आणि एक बघा त्यावेळेस असं करोनाच्या वेळेला मला असं वाटतं की मी बरेचसे माझे हिंदू मित्रांच्या गाडीमध्ये इमर्जन्सी धावपळ धावपळ करत होतो. बरेचसे मुसलमान बांधव पण हिंदू बांधव पण एकमेकांना एवढा, अरे बापरे, ती भाईचारा, मला असं वाटतं की माझा लहानपणाचा करोनामध्ये भाईचारा दिसत होता. तर या सगळ्या गोष्टी आपण त्या अंगाने घेतल्या पाहिजेत की सतत द्वेष, सतत एका विषयी राग मत्सर ह्याच्यापेक्षा माणूस म्हणून चांगले करा. जिथं चुकीचं असेल तिथं ठणकावून बोललं पाहिजे. आणि तिथं तुम्ही चुकी करत असाल तर दुसऱ्याला शानपण शिकवणं पण काही गरजेचं वाटत नाही. परत एकदा कासिमभाई, तुम्हाला तुमच्या परिवाराला रमजान ईदच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आमच्या मित्रांना सुद्धा. आपण वेगळ्या वेगळ्या विषयावर बोलत राहूया, चर्चा करत राहूया आणि जोडले जाऊया. बिलकुल. आणि मी तुम्हाला सांगणार की आजकाल जो चालू आहे ना, मला असं वाटतं की ते पिक्चरच आहे. पिक्चर मधून निघून रियालिटी मध्ये यायला पाहिजे. एकमेक आपण जे आहे आपले बंधूच आहेत, आपलेच घरचे लोक आहे सगळे. रक्ताचा कलर कवा वेगळा होऊ शकतो का? क्या बात आहे. विचार करा. तर माणूस कसं काय वेगळा होणार? खरंय. हा, लहानपणामध्ये पण तुम्ही एकमेकांच्या घरामध्ये जात होते. आता तरुण आणि म्हाताऱ्यापणामध्ये सोडणार का तुम्ही एकमेकांची साथ? नाही सोडू शकतात. तुम्ही त्यांच्या चांगल्या ह्याच्यामध्ये जाऊ शकतात, तुम्ही त्यांच्या वाईट ह्याच्यामध्ये पण जाऊ शकतात. बरोबर, दुःखामध्ये. वाईट म्हणजे दुःखामध्ये. हे लक्षामध्ये ठेवा. आज मी जिवंत आहे हे माझ्या बरोबर आलं, उद्या माझा घडीचा सगळे भरोसा जाणार, नाही. सगळे. नाही, माझा घडीचा भरोसा नाही. हे माझ्या दुःखामध्ये पण येणार आहे, हे लक्षामध्ये ठेवा. बरोबर आहे का नाही? म्हणजे माणूस आहे तोपर्यंत आहे. जेव्हा माणूस जातो त्याचे आठवणी
सोडून जाणारा माणूस पाहिजे, म्हणजे चांगल्याच आठवणी सोडून जाणारा पाहिजे. जे महापुरुष गेलेले आहेत त्यांची चांगलीच आठवण इथं राहिलेली आहे आणि तीच आठवण म्हणून आपण महापुरुषांचे जेवढे सण आहेत ते गुण्यागोविंदाने आपण साजरं करत असतो. बरोबर ना साहेब? यस, धन्यवाद. विदा द्या आम्हाला. आणि ईदच्या दिवशी पण शिंदे साहेब आमच्याकडं नक्की येणार आहेत फॅमिली सोबत. बरोबर ना? यस, त्या नक्की. दिवशी शिरकुर्माचा प्याला हातामध्ये ठेवून आपण चर्चा करणार आहे. ओके, चला. शुक्रिया. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे. वा, धन्यवाद.